महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या 1500 रुपये दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा निधी 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र विधानसभा निवडणुका होऊन 2 महिने झाले असले तरी वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील असे संकेत दिले आहे। अद्याप कोणतेही ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेले नाही। मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे महिला वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहे। अशातच आता राज्याचे अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे 3 मार्च रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा काही दिवसापासून रंगू लागल्या होत्या। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आता महिलांच्या आशा या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणाकडे लागल्या आहेत। या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी दाट आशा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष 3 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।